शुभ सकाळ सर्वांना. हॅलो नमस्कार, मी प्रतिभा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलवर. तर आता दिवस मला खूप सुंदर जाऊन तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होईल. तर आता मी सकाळचे 6 वाजलेले, तर मला पटापट सकाळचे काम आवरायचे. चला डबा काढूया. किती अंधार आहे बघा अजून. काल संध्याकाळी पाणी आलेलं, त्यामुळे काल संध्याकाळी नाही डबा घासून ठेवलेला आणि रात्रीच मी आणायलाच नाही विसरले. म्हणजे रात्रीचं राहू द्या, आता अंधार पडला आहे. आता भात काढूया. दिवसभर पण मी नसणार आहे. भाजी झाली का बघूया. चपातीचं पीठ म्हणून घ्या. तर मी कधी अख्खा मसूर फोडणीला टाकणार आहे. तो टाकून घ्या. परत तेल चांगलं कधी पण कधी टाकू द्यायचं, कारण खमंग अशी फोडणी झाल्याशिवाय कुठल्या पण पदार्थाला पण चव येत नाही. त्यामुळे फोडणी अशी तडतडीत झाली पाहिजे. डायरेक्ट फोडणीला टाकायची. त्याची चव बघा. आणि उकडून पहिल्यांदा कुकरला घेऊन ती फोडणी टाकल्यानंतर त्याची चव ती चवपणे छान लागते. ती तेलामध्ये 1-2 मिनिट परतायची. त्यानंतर पाणी घालून शिजवायचं. सोपी. इकडे मी भाताचं कुकर लावलेलं आहे. इकडे मसूर शिजायला ठेवलेले आहे. चपातीचं पीठ मळून ठेवलेलं आहे. चला आता की नाही झाडू मारून घेते. थंडी एवढी बाहेर वाजते की नाही. बाहेर कार्बन पडल्या, झाडल्याशिवाय पर्याय नाही. घरातलं झाडून झाले तर फक्त नाही बाहेरचं झाड. एवढ्या थंडीचं काकी काय करायला सा? खरं थंडी कसली आहे, कशाला एवढ्या लवकर? हा एवढ्या लवकर त्या काकी शेतात काम करायला पाणी चालू करायचं. चला झाडू मारून घ्या बाहेर. चारली बघूया कुठे. थांबा. कारटा का नाही सकाळपासून बाहेर आहे. तो घेतलाय काय माहित. चला घरातल्या अजून का नाही चपाती. थांबा लाईट बंद करते म्हटल्यावर. म्हटले मसूर झाले असेल आपले. अजून थोडीशी अशी की नाही दुरदुरीत अशी होऊ दे. दुरदुरीत म्हणजे सरसरीत होऊ दे. त्यानंतर गॅस बंद करणार मी. माशासने घालून घेऊया. ज्वारीचं तांदूळ असतात ना, तशा अशा छोट्या छोट्या गोळ्या. तर चपाती करूया. बरोबर कधी 7:30 वाजलेले आहेत. आता चपाती करूया, त्यानंतर मग नाश्ता करायला घेणार. कारण पिलूला चपाती भाजी सोबत की नाही डब्यातून मॅगी पण पाहिजे. त्याला मॅगी करणार आहे.
आणि त्याच्या बाबांना बघू काय नाश्ता करायचा. असं कुठंतरी जायचं असलं का नाही घरातला आवरल्याशिवाय का नाही जाता येत नाही. कारण घरात मागं करणारं कोण नसलं तरी एक जरी काम सोडून गेलं तरी आल्यानंतर ते आपल्यालाच करायचं असतं. त्यामुळे का नाही सगळं आवरून गेलेलं बरं पडतं. एक काम कुठलं राखून चालत नाही. लवकर उठा, सगळं आवरा आणि मग कुठं जायचं ते चालायचं. जबाबदारी आपली पार पाडूनच जायला लागते. घरात एकटाच माणूस करणारा असलं की नाही सगळी जबाबदारी आपली पार पाडूनच जायला लागते. काय पर्याय नाही दुसरा. आता माझा भात झालेला आहे, भाजी झालेली आहे, आमटी पण आता होत आलेली आहे, चपात्या झाल्या की जेवण तरी झालं, झाडू झालेलं आहे, बाहेरचं पण झाडू मारून झालेलं आहे. आणि फरशा काय काल संध्याकाळी त्यांनी 7 वाजता पाणी आलेलं, 7:45ला पाणी आलेलं. त्याच वेळी त्यांनी मी फरशा पण पुसून घेतल्या कारण आज सकाळचं काही गडबड होणार म्हणून मी रात्रीच पुसून घेतलं. त्यामुळे ते एक काम आता पण वाचलं माझं. अजून नाश्ता, पिलूचा नाश्ता, त्यानंतर देवपूजा आणि मग आवडायचं. तर हे बघा आपला साधा सोपा नाश्ता, फोडणीचा भात. रात्रीचा भात शिल्लक होता तोच मी आता फोडणीला दिलेला. झटपट नाश्ता बनवायचा. इथं नीलसाठी मॅगी करायला ठेवली. मॅगी केलेली आहे बघा. त्या नीलूला कधी असं घट्ट कोरडी मॅगी नाही आवडत, अशी सूपची मॅगी आवडते. त्यामुळे कधी थोडंसं असं सार ठेवलेलं आहे. त्यानंतर चपाती आणि इथे भाजी. असा पिल्लूचा डबा तयार. त्यानंतर पाण्याची बॉटल. चला माझी सगळी घरातली कामं झालेली आहेत, माझं पण आवरलेलं आहे. चला आता आवरून कधी बाहेर जाय. मी बाहेर कुठं चालले हे माझ्या दुसऱ्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसेलच. ह्यासोबत आता ब्लॉग पण मी इथंच बंद करते. पुन्हा भेटू नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. चला माझं कधी आता आवरलेलं आहे, घरातली पण कामं कधी झालेले आहेत. आता फक्त ह्यांना कधी चहा द्यायचा आहे. पिल्लू शाळेला गेला डबा. असं गडबडीच्या वेळी कधी हे घड्याळ बसत नाही. ह्या बांगड्या नवीन घेतलेत, कशा वाटतात? पहिल्यांदा घातलेले आहेत आणून तशाच ठेवलेल्या. म्हटलं आज घालूया जरा काहीतरी वेगळं. कानात वेगळं घालू काय नको, राहू दे. आता कंटाळा आला. कानातलं बदलायला पाहिजे होतं पण असू द्या, आता वेळ झाला आहे. होते ना सूट असं